सन्मान नक्कीच या ठिकाणी केला जात आहे। आपलं मनोभार हार्दिक स्वागत। सुनील दिवेकर यांना विनंती असेल, सुनील दिवेकर आपणास विनंती असेल पुढे यायचं आहे, त्यांना देखील आपण सन्मानित करावं। सुनील दिवेकर एक खेळाडू देखील आहे, सामाजिक कार्यकर्ते आपल्या गावातील, त्यांना देखील आपण करूया सन्मानित। आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। तसेच यानंतर शिवसेना शाखा प्रमुख सामाजिक कार्यकर्ते केशवदादा नाईक यांना विनंती असेल आपण यापुढे, त्यांना देखील आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया। केशवजी नाईक साहेबांना विनंती असेल यापुढे। आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम। शिवनाथ नाईक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, एक जबरदस्त आपला आगरी कलावंत, कुठलेही वाद्यसंघ आणि अर्थातच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अनेक संगीताच्या माध्यमातून आपली कला पोहोचवणारा, टेलिव्हिजनवर झळकणारा हा कलावंत आहे। महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवनाथ नाईक यांना आपण पाहिलं होतं टेलिव्हिजनवर, त्याच आज त्यांना आजच्या या व्यासपीठावर सन्मानित करूया। शिवनाथजी नाईक यांना विनंती असेल मध्यभागी या, आपण त्यांना देखील सन्मानित करूया। महाराष्ट्राची लोकधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून टेलिव्हिजन सेटवर आपण त्यांना पाहिलेले अनेक कार्यक्रम रंगवलेले आहेत। तसेच आई एकविरा ब्रास बँड, हे ब्रास बँडचे सर्व शिलेदार जोरदार आहे त्यांच्यासाठी, गजेंद्र भाऊंच्या वतीने त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। आई एकविरा ब्रास बँड आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आई वज्रश्री ब्रास बँड, तेव्हाच ते वाजवत नव्हते, आता वाजवा। आई वज्रश्री ब्रास बँडचे पदाधिकारी आलेले आहेत। धन्यवाद। तर जाऊया आपण, तसेच सन्माननीय जय भवानी शिवसेना शाखा प्रमुख गुरुनाथजी तरे साहेबांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। व्यासपीठावर त्यांचं देखील त्यानंतर आमचे मित्र अजय पाटील यांचे पिताश्री अर्थातच अरुण पाटील यांच्या माध्यमातून सुंदरशा ट्रॉफ्याज देखील गिफ्ट टेम्पल देण्यात आलेला आहे। या स्पर्धेसाठी 5 दिवस मेहनत, त्यांना देखील आपण सन्मानित करूया। अरुण राजाराम पाटील यांना विनंती असेल आपण यापुढे त्यांना देखील सन्मानित करूया। जय भवानी गुरुनाथ तरे शाखा प्रमुख भातवाड यांना सन्मानित केले जात आहे। दोन्ही बंधूंच्या शुभ हस्ते हा आशीर्वाद दिला जात आहे। अरुणजी पाटील साहेबांना देखील सन्मानित करूया। दोन्ही संघाचे 12 खेळाडू या प्लीज। हा शेवटचा सन्मान आहे, पुढील सन्मान मॅचच्या नंतर केले जाणार आहेत, तरी देखील सर्वांना विनंती राहील आपण कार्यक्रम आस्वाद घ्यायचा आहे। अरुण राजाराम पाटील यांना सन्मानित केले जाते, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत। थँक्यू, बॅक टू कॉम्बॉक्स, थँक्यू। तर वळी आपण मैदानाकडे, या ठिकाणी एक मैत्रीपूर्ण लढत गावदेवी फोर्टी सुरुवात झालेली आहे। काका मात्रे यांच्या सोबत आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहोत। काका मात्रे दोन्ही गावातील एक ज्येष्ठ खेळाडू आहेत, काय म्हणणार या मॅच बद्दल? खरं तर एक धाव आरोग्यासाठी हे योगदान असणार ही दोन्ही संघ तुम्हाला पाहायला मिळतात। गावदेवी 40+ आणि जोशी 11 या दोन संघात असलेली लढत यावेळी आपण पाहता चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला मिडऑफ क्षेत्रामध्ये, आणि सुभाष पाटील फलंदाज आहेत। वेलकम, हिरामजी गुलबी साहेबांचं शुभागमन झालेलं आहे। गजेंद्र भाऊंचे काकाश्री आहेत, आपलं हार्दिक स्वागत। बघा फायनल डे आहे आणि मान्यवर येतच राहतील, आपलं सर्वांचं स्वागत, सुस्वागतम। दरम्यान या ठिकाणी मस्त फटका तुम्हाला पाहायला मिळाला, चेंडूला सरळ यावेळी बेलकॉन दिलाय आणि इथे आला एक सुंदर फटका जगदीश यांच्या बॅटमधून चौका। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक ऑन फायर नाव, बिग हिट गेम ऑन। जगदीश नाईकच्या बॅट मध्ये नेणारा हा मॅक्सिमम 6 4 षटकांचा सामना आहे। काका मात्रे आणि जगदीश नाईक सारखा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये त्याने एक षटकार ठोकलाय। या दरम्यान सोयीचा इशारा, येस मागच्या चेंडूवर पंचांना विनंती आहे का कोणता इशारा आला? चौकार, येस।
तर एकूण धावपलकात इथे वाढ होईल. या ठिकाणी जगदीश नाईक आणि सुभाष शैलेश मात्यांचा पुढचा चेंडू काय फटका मारलाय. लॉंग लेगला मरून आलेला एक गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. कसा बडबड करताय झेंडा यो आगरी समाजाचा, कसा बडबड करताय झेंडा यो आगरी समाजाचा. साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय गजेंद्र दादाचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय गजेंद्र बाईचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय गजेंद्र दादाचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय उमेश दादा. सन्माननीय निलेश जोशी साहेबांच्या माध्यमातून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रोख रक्कम 3000 रुपये. आणि जेव्हा जेव्हा या मैदानामध्ये जगदीश नाईक उतरले ना तेव्हा या गावकऱ्यांचा प्रेम नक्कीच आणि त्याच्यासाठी प्राइज नेहमी लागली जाते. म्हणजे क्रेझी क्रिया रे या खेळाडूने या गावाचं नाव उंच केलं टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून. नक्कीच जोशी 11 संघाची धावसंख्या धावपलकावर या ठिकाणी पाहायला मिळते 12. एक जबरदस्त योगदान इथे आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज शैलेश म्हात्रे या ठिकाणी आपण पाहतात स्वर्गीय श्याम नाईक गॅलरी एंडकडून गोळीसाठी सज्ज आहेत. आपण जर हा युनिफॉर्म जर आपण पाहिलं तर ऑस्ट्रेलियन टाईपचं युनिफॉर्म गावदेवी 40+ संघाचा तुम्हाला पाहायला मिळतं. हे आणखीन एक योगदान. वळी आपण मैदानाकडे 7-8 पॉलांचा रनअप आहे. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने या षटकातला पुढे चेंडू शैलेश म्हात्रे सरळ बॅटने यावेळी खेळणार जे चेंडूला इथे लेटकटचा वापर करण्याचा प्रयत्न केला. इथे गली क्षेत्रामध्ये जातोय चेंडू तोपर्यंत 1 धावेचं आणखीन योगदान. 1 धाव संघाला इथे मिळाली. संघाची धावसंख्या 13च्या घरामध्ये. सामना 4 षटकांचा आहे. मैत्रीपूर्ण लढत आहे. 1 धाव आरोग्यासाठी. 40+ खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतात. दोन्ही एकाच गावातले गावदेवी 40+ आणि जोशी 11 40+ हे 2 संघ तुम्हाला पाहायला मिळतात. यष्टेशक यष्टेच्या पाठीमागे बरोबर असताना यावेळी हा चेंडू हवेतून खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू इथे मात्र थांबणार आहे आणि बघता बघता चेंडू सीमारेच्या पुढे येतोय. शानदार फटका चौकार 4 धावा. हे नादी लागले त्यांचे 12 वाजले, नादी लागले त्यांचे 12 वाजले. झाले सारे तर झुमंतर, झाले सारे तर झुमंतर. संजय भाई एक नंबर गाजवता भिवंडीला डेंजर, संजय भाई एक नंबर गाजवता भिवंडीला डेंजर, भाई एक नंबर गाजवता भिवंडीला डेंजर, संजय भाई एक नंबर गाजवता भिवंडीला डेंजर. आई वज्रेश्वरी ब्रॉन्झ बँड या पथकाला दाखवला जात आहे आपल्या टीव्ही मॉनिटरवर. अतिशय जबरदस्त त्यांची कला ते सादर करतात. आदेश नाईक, भावेश नाईक, संतोष गुळवी, त्याचबरोबर ऋषभ नाईक आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व कलाकार. विकी प्रयत्न करतोय थापदोल वाजवण्याचं, जमतोय नक्कीच, त्याचा आवाज येतोय. नक्कीच संदेश हे गजेंद्र भाऊंचे सर्व पाठीराखे आहेत. हे प्रेमापोटी आलेले कलावंत आहेत आपल्या गावातील. क्या बात आहे. काय संगीत आपण ऐकतोय. देखील सांगितलेलं आहे जेवढा गाव इथे येईल तो प्रेमा खातीरच येणार आहे या व्यासपीठावर. पहिलं षटक इथे समाप्त झालं. धावपलकात धावा लिहितात 17 आणि खतरा असं नेहमी म्हणलं होतं. गोलंदाजामध्ये परिवर्तन होईल. नवीन षटक घेऊन गोलंदाज दीपक तरे यावेळी गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत. समोर मात्र फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतात ते जगदीश नाईक. लगातार 4 षटकारांसाठी 10,000 निलेश जोशींकडून जाहीर झालेले आहेत. ओ माय गॉड, 3 वरून आता जगदीश नाईक. 10,000 बक्षिसाची रक्कम तुम्हाला पाहायला मिळते, वाढते आहे. दरम्यान या ठिकाणी हा चेंडू मात्र आपण पाहिलात उजव्या यष्टीच्या बाहेर सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन योगदान मिळेल. 18 धावा धावपलकावर. 40+चा सामना. नक्कीच गजेंद्र भाऊंनी दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा दिल्यात. बेस्ट ऑफ लक केलेला आहे. प्रेक्षणीय लढत. सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गावातील दोन्ही ज्येष्ठ खेळाडू मैदानामध्ये खेळत आहेत. क्रिकेटपासून दूर गेलेले हे आमचे खेळाडू आहेत, एकाच गावातले. तर एक चांगला सामना. दरम्यान मस्त फटका पॉवरफेल्ड यावेळी मापतात. मिड विकेटला आलोय. 1 गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी. हे मध्ये बनवाला रुपयाचा झाला जो कोणी नर, त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय. हे मध्ये बनवाला संजय बाईला जो कोणी नर, त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय, त्याचा वाटो लावय. हे वरदान दे आई, हे वरदान दे आई. आज ठणके कामधंद्याला, आज ठणके कामधंद्याला.
24 धावा धावपलकर इथे पाहायला मिळाल्यात. जुना अवतार मैदानामध्ये रूप धारण करताना वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक याच्या बॅटवर षटकार तुम्हाला पाहायला मिळतात. फक्त असं वाटतं की जुनी तलवार जी आहे मैदानामध्ये आली आहे. दीपक तर यांचा पहिला चेंडू स्वैर होता, पण त्यानंतर जटवडीशी षटकार पुन्हा एकदा पाहायला मिळाला. दरम्यान यावी आणखीन एक मोठा फटका घेण्याचा प्रयत्न आहे. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू आर पार, आणखीन एक मस्त फटका षटकार. नक्कीच निलेश जोशी साहेबांचे 10,000 रुपये लागोपाठ 4 षटकारांसाठी आणि 3 षटकारांसाठी 3,000 आणि 6 मध्ये 6 जर आले तर आवाज येईल का मनोहर तारे सर व्यासपीठावरून? 10,000 हे गजूबाई आमचा लय भारी, गजूबाई आमचा लय भारी, गोरगरिबांचा कैवारी, गोरगरिबांचा कैवारी. हुकमत एकटा नाद नाही घराचा वाघाचा, अरे हुकमत एकटा नाद नाही घराचा वाघाचा. साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय गजेंद्रबाईचा, साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय गज्जू दादाचा. हितेश नाईक साऱ्या जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय गजेंद्रबाईचा. हितेश नाईक आणि बिपिन पाटील आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. 31 धावा धावपलकावर. काय जबरदस्त फलंदाजी, सलग 2 षटकार मारलेत. या ठिकाणी मात्र जगदीश याने आणि पव्या पुढचा चेंडूवर षटकार मारणार का? आणि या ठिकाणी षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु फटक्यामध्ये ताकद थोडीशी कमी पडली. मिड विकेट क्षेत्रामध्ये आपण पाहतात वाडिश लांगून क्षेत्र चेंडूवर इथे नो बॉलचा इशारा, त्यामुळे 1+1 2 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. टायगर ऑफ टेमगर सतीश चौधरी साहेब युट्यूबच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेतात. वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि जोशी फाउंडेशन संघाला त्यांच्या शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि नाना स्पोर्ट टेमगर संघाने नवगर इथे झालेल्या स्पर्धेमध्ये बाजी मारलेली आहे कालच्या दिवसामध्ये. त्यांना खूप खूप अभिनंदन गजूभाऊ यांच्या माध्यमातून. 33 धावा धावपलकर फ्री हिट. आणि फ्री हिटवर इथे मात्र पाहतात वाडिश लांगोनला आणखीन एक मोठा फटका षटकार 6 धावा. हे हैदम नायकम कुणाला घाबरत नाही, हैदम नायकम कुणाला घाबरत नाही. वन साइड हिरो है गज्जू साइड हिरो है, वन साइड हिरो है आमचा दादा हिरो है, वन साइड हिरो है गज्जू दादा हिरो है, वन साइड हिरो है गज्जू दादा हिरो है. रवी मोरे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचा पारितोषिक आहे सुभाष पाटील यांना आणि 100 रुपये जमा झालेले आहेत. सुभाष यावे आपण पाहायला मिळतात, ज्याने आतापर्यंत एक चौकार षटकारच्या माध्यमातून 11 धावांचं योगदान दिलं आणि बघता बघता धावा धावपलकर येऊन पोहोचल्या 39च्या घरामध्ये. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानामध्ये असताना पुन्हा एकदा वडिया मैदानाकडे ऑब्रेक गोलंदाजी. इथे मात्र फलंदाजला पूर्ण फसवला आणि यष्टीचित फलंदाज बाद. या ठिकाणी फलंदाज मैदानातून परत येईल सुभाष. नंबर 1 विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळते संजयभाई म्हात्रे यांच्या माध्यमातून. आज झाला या साऱ्यांचा फेवरेट चर्चल हाय महाराष्ट्रात, गौरव कमी कालात बनला असतो परफेक्ट, त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आलाय, त्याचा पॅटर्न लय हटके ट्रेंडिंग मध्ये आलाय. वन साइड हिरो हाय मनोज गुलवी हिरो हाय, वन साइड हिरो हाय मनोज गुलवी हिरो हाय, वन साइड हिरो हाय मनोज गुलवी हिरो हाय, वन साइड हिरो हाय मनोज गुलवी हिरो हाय. 39 धावांची पार्टनरशिप या ठिकाणी मात्र समाप्त झाली, जिथे आपण पाहतात या ठिकाणी सुभाष यांनी तब्बल 11 धावांचं योगदान दिलं. तालुका क्रिकेटचा आजही रेकॉर्ड जो आहे पिंटू पाटीलच्या नावावर आहे आणि तो रेकॉर्ड आतापर्यंत कोणीतरी मोडला नाहीये. तर आज वेलकम पिंटू दिलीप in नाईक action मध्ये. साहेबांचं शुभागमन, आपलं हार्दिक स्वागत. पिंटू पाटील या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार, खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडू खाली राहिला आणि इथे मात्र आपण पाहिलं तर फाईन लेग क्षेत्रामध्ये चेंडूला 1 धावेचं आणखीन योगदान इथे मिळेल. 40 धावा धावपलकर आल्यात. षटक आपण पाहतात ते दुसरं दीपक तरे. गोलंदाजा अंतिम चेंडू बाकी आहे, एक चेंडू अजूनही बाकी आहे, त्यामुळे एक चांगली धावसंख्या धावपलकावर नोंदवली गेली. तर धावपलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 40 धावा. अंतिम चेंडू बाकी आहे आणि पाहूया अंतिम चेंडूवर या ठिकाणी कोणता निर्णय येथे येऊ शकेल. पण 40+ या खेळाडूंनी अर्थात दोन्ही संघाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर एक गावदेवी 40+ या संघाविरुद्ध जोशी 11 संघाने जबरदस्त या ठिकाणी योगदान दिलं आहे, कारण सुरुवातीपासूनच चौकार षटकारांची बरसात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळाली.
वळ या मैदानाकडे अंतिम चेंडू या षटकातला अंतिम चेंडूवर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडू संपर्क आला नाही आणि इथे मात्र षटक क्रमांक 2 ची सांगता झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रति षटक 20 च्या सरासरीने धावफलकावर धावा आल्या त्या 40. गोई तुझा प्रदीप रे आला गोई तुझा प्रदीप रे आला गोई तुझा प्रल्हाद नाईक आला गोई तुझा दिलीप नाईक आला गोई तुझा प्रदीप रे आला गोना गच्चू भाई आला गोई तुझा अजय तन्मय आला गोना सुरेंद्र गुलबी आला हे पहा पारितोषिक वाढलेलं आहे. सन्माननीय निलेश जोशी साहेबांच्या माध्यमातून लागोपाठचे जर 6 चेंडूमध्ये 6 षटकार जगदीश नाईक यांच्या बॅटमधून जर आले या मॅच मध्ये तर रोख रक्कम 25,000 रुपयाचा पारितोषिक असेल आणि 4 चेंडूमध्ये 4 आले तर 10,000, 3 मध्ये 3 आले तर 3,000 आणि प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक आहे रवी मोरे यांच्या माध्यमातून. बरं प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा पारितोषिक पण षटकार जर मारले 6 तर मात्र 25,000 रुपये. काय इक्वेशन आहे. येस येस सिल्वर जुबली. तर हे षटक समाप्त झालं. संजय यांचं सन्माननीय मनोज गुलबी साहेबांना आपण पाहतोय त्यांच्या चेहऱ्यावर स्मित आहे कारण की त्याचा जोडीदार मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळतोय वंडर भिवंडी जगदीश नाईक. नक्कीच नक्कीच. दीपक तरी यांचं षटक आपण 22 धावा त्या धावफलकात आल्या. तर पहिल्या षटकामध्ये शैलेश म्हात्रेने 18 धावा दिल्या, 40 धावा 2 षटकामध्ये मध्ये नवीन षटक घेऊन गोलंदाज संजय म्हात्रे. संजयजी म्हात्रे या ठिकाणी स्वर्गीय श्यामराय गॅलरी एंड कडून असतील. तिसरे षटक आहे आणि समोर मात्र फलंदाज पिंट्या अर्थात पिंटू पाटील या ठिकाणी तयार आहेत 1 या धावसंख्येवर. वळी आपण मैदानाकडे. पहिला चेंडू या षटकातला. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. विकेटच्या अटीसाठी 3,000 आहेत निलेश जोशी साहेबांच्या माध्यमातून. लागोपाठचे 3 विकेट 3,000चा पारितोषिक संजयभाई म्हात्रे यांना. पहिला चेंडू मात्र आपण पाहिलं त्या ठिकाणी खाली राहायला आणि संधी नाही मिळाली ती पिंटू पाटील यांना. त्यामुळे निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक क्रमांक 3 मार्गस्थ मैदानामध्ये आपण पाहतात संपूर्ण क्षेत्रक्षण पूर्णपणे विस्तारलेलं असलं आणि हा सामना म्हणजे 1 धाव आरोग्यासाठी. दरम्यान पुन्हा एकदा काय गोलंदाजी केले. फलंदाजाला पूर्णपणे बांधून ठेवले ते गोलंदाजी यावी संजय म्हात्रे सरांच्या माध्यमातून. ना मी तर म्हणेल यावर्षी भरपूर भन्नाट फॉर्म मध्ये आहेत गोलंदाजीमध्ये आणि गोलंदाजी पिंटू पाटीलच्या समोर. पिंटू देखील भरपूर फॉर्म मध्ये आहे मात्र लाईन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे यांची लाईन चांगली आहे. तर संजयजी म्हात्रे या ठिकाणी भिवंडी पोर्टिलचे अध्यक्ष आहेत. दरम्यान या चेंडूला फेकून दिलाय. चेंडू गेला लॉंग ऑनला आणि षटकाराची आणखीन एक बरसात. हे हिरामन दादा लर आमचा घर क्या दादा हे हिरामन दादा लर आमचा घर क्या दादा हे हिरामन दादा लर आमचा घर क्या भाई आला हे हिरामन दादा लर आमचा घर क्या भाई आला. पिंटू पाटील ऑन फायर नाव. षटकार पिंटूच्या बॅट मधून स्ट्रेट ड्राईव्ह साईड स्क्रीन जे आहे त्याच्यावरती चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त खेळ पिंटू पाटीलचा. येस ताकदीचा वापर या ठिकाणी केला त्याने. आणि दरम्यान आणखीन एक मेगा षटकार इथे आपण पाहतात सन्मानित साहेबांच्या या ठिकाणी पारितोषिक आहे बॅनर. आमचा विजय दादा मनाने लय दिलदार सोतियारीची आवड झाला फार विश्वनाथ नाईक साहेबांनी रजत नाईक साहेबांचा 500 रुपयाचं बक्षीस लागू झालेले पिंटू पाटीलला रणजित नाईक यांच्याकडून. नाही बॅनरला बक्षीस आहे पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून पिंटू पाटील आणि आणखीन एक षटकार 6 धावा. आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलबी यांचे 1000, अजय पाटीलचे 1000 आणि त्याचबरोबर 500 रुपये. आमचा शरद दादा मनाने लय दिलदार होशियारीची आवड झाला फार होशियारीची आवड झाला फार होशियारीची आवड झाला फार. हे साऱ्या मित्रांच्या जीवा भावाचा ओढ झाला त्याला साऱ्या मित्रांच्या जीवा भावाचा ओढ झाला त्याला हे अजय दादा. धन्यवाद. आपण थोडंसं लक्ष द्यायचं ऑर्केस्ट्रा टीम जेव्हा चेंडू सलग 2 षटकार मारल्यानंतर मात्र या चेंडूवर अर्थातच योगदान इथे मिळालं आणि एकूण धावफलकात वाढ झाली. धावफलक धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल यावेळी मात्र एक फलंदाज गमावल्यानंतर धावफलकावर
पाहायला मिळतात त्या 20 धावांचे योगदान संजय म्हात्रे यांच्या गोलंदाजीवर तुम्हाला पाहायला मिळेल तिसऱ्या षटकामध्ये आणि धावलकार धावा येऊन पोहोचल्या 1 गडी बाद 60 म्हणजे प्रति षटकच 20च्या सरासरी धावसंख्या या ठिकाणी जोशी 11 संघ धावलकार नोंदवतोय. मित्रांनो, भिवंडी इमर्जिन आणि भिवंडी ग्रामीण म्हणजे अर्थात रायगड ठाणे ग्रामीणच्या खेळाडूंना जे जमलं नाही ते 40+च्या फायनलच्या मॅच मध्ये पिंटू पाटील याने भिवंडीचे लोकप्रिय खासदार ग्रामीण सम्राट सुरेश गोपीनाथ म्हात्रे बालेमामा यांच्या बॅनरला डायरेक्ट चेंडू हिट केलेला आहे आणि या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी आणि त्याचबरोबर अजय पाटील जे आमचे गिफ्ट स्पॉन्सर आहेत त्यांच्या माध्यमातून 1000 म्हणजे रोख रक्कम 2000 रुपये पिंटू पाटील यांना दिले जाईल या मॅच समाप्तीच्या नंतर आणि रणजित नाईक साहेबांचे 500 रुपये म्हणजे 2500 रुपये म्हणजे 2500 रुपयाचा पारितोषिक जाहीर झालेला आहे. तर काय फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल जे इतरांना जमलं नाही ते मात्र 40+च्या खेळाडूंनी करून दाखवलं हे योगदान आहे. पुढचं षटक आहे मच्छिंद्र म्हात्रे या ठिकाणी गोलंदाजीसाठी येत आहेत. यावेळी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅट चेंडूचा संपर्क इथे पाहायला नाही मिळाला. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये तोपर्यंत 1 धाव अर्थात पंचांचा इशारा 22चा येतोय. 1 धाव संघाला 61 धाव धावलकावर 4 षटकांचा सामना 61 धावा धावलक इथे आत्ता पण पाहायला मिळाले आणि आत्ता मात्र समोर हार्ड हिटर फलंदाज इथे पाहायला मिळेल ज्याने सुरुवातीपासून अर्थातच षटकार आणि चौकारांची बरसात केली. गोलंदाज मच्छिंद्र म्हात्रे पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळी पाहत मानसिक दडपण तुम्हाला पाहायला मिळते. पंचांत स्वैर म्हणून इशारा करतात. 1 धावीचं आणखीन योगदान आणि धावफलकात 1 वाढ होईल. धावफलक धावा आल्या त्या 62. संजयभाई म्हात्रे यांचे भरोशाचे गोलंदाज आहेत मच्छिंद्र म्हात्रे गोलंदाजी करतायत कारण की प्रत्येक मॅच मध्ये हा गोलंदाज काही ना काही नवीन करण्याचा प्रयत्न करतो आणि प्रयत्न चांगला आहे त्यांचा. या ठिकाणी तुम्ही पाहायला मिळाल्या पहिला चेंडू जरी शिवेज फेकला असत तरी पण इथे इथे माझा चौकार येतोय आणि 4 धावांचं योगदान. हे समाज कार्यासाठी साठी 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 समाज कार्यासाठी त्यांनी घातले कंबर समाज कार्यासाठी त्यांनी घातले कंबर सुरेश म्हात्रे बाल्या मामा 1 नंबर सुरेश म्हात्रे बाल्या मामा 1 नंबर. चेंडूला फिरकावे लॉफ्टेड शॉट लॉंग ऑनला या ठिकाणी तुम्हाला पाहायला काय सुरेश म्हात्रे बाल्या मामा 1 नंबर सुरेश म्हात्रे बाल्या मामा 1 नंबर सुरेश म्हात्रे बाल्या मामा 1 नंबर. हे समाज कार्यासाठी साठी 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 समाज कार्यासाठी त्यांनी कसले कंबर सुरेश म्हात्रे बाल्या मामा 1 नंबर. धावफलकात धावा आल्या त्या 72 धावा धावफलकावर काय फलंदाजी चाललंय. यावेळी मात्र स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे पण कव्हर पॉईंट मधून चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. इथे शेतशी चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू थांबत नाही आणि पुन्हा एकदा एक सुंदर फटका चौकार 76 धावा धावफलकावर. हे समाजसेवक गंभीर स्वभाव है 1 नंबर समाजसेवक गंभीर स्वभाव है 1 नंबर. दादा दिलाचा दिलदार दादा दिलाचा दिलदार ज्याच्या नजरेनं होतील भले भले गार बाल्या मामाचा हाय रॉयल दरबार. पुन्हा एकदा या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू चांगला राहिला आणि इथे मात्र आपण पाहिलं या ठिकाणी बॅकवर्ड स्कोअरली क्षेत्रामध्ये 1 धावीचं योगदान मिळेल. 77 धावा आत्तापर्यंत धावलकार तुम्हाला पाहायला मिळतात. काय फलंदाजी केली जोशी 11 संघाने. गावदेवी 40+ या संघाविरुद्ध षटक मच्छिंद्र म्हात्रे यांचा असणार आहे आणि मच्छिंद्र म्हात्रे पुन्हा एकदा पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने पुढच्या चेंडूसाठी यावी लेफ्ट हँड शॉट चेंडूला भिरकावलाय वाडीश लॉंगरला आणखीन एक मोठा फटका षटकार आणि जाऊन धावा पोचतात यावी 83च्या धावफलकावर. हे ठाणे जिल्ह्यात नवदत्याच्या आहे साम्राभाव ठाणे जिल्ह्यात नवदत्याच्या आहे साम्राभाव बाल्या मामाचे गाजते नाव आमच्या मामाचे गाजते नाव बाल्या मामाचे गाजते नाव आमच्या मामाचे गाजते नाव बाल्या मामाचे गाजते नाव आमच्या मामाचे गाजते नाव बाल्या मामाचे गाजते नाव आमच्या मामाचे गाजते नाव. मनोहर तरे सर थँक्यू. स्वागत आपण एका बाजूला घेऊया. भरपूर मान्यवर या ठिकाणी आलेले आहेत. हॅलो दादांचे फरमाईश की तुषार दादांचं गीत झालं पाहिजे.
हे तुषार दादा आला रे आमचा क्रिश दादा आला, हे करण दादा आला रे आमचा रोशन दादा आला, हे तुषार दादा आला रे आमचा क्रिश दादा आला, हे करण दादा आला रे आमचा रोशन दादा आला. थँक्यू. एका बाजूला रिग्नेश पाटील अर्थात प्रताप पाटील साहेबांचे सुपुत्र, अर्थात त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी भिवंडी इमर्जन्सीचे अध्यक्ष आहेत आणि अर्थात आमचे मित्र प्रतापजी पाटील साहेब जे नवीन पोर्टिब्लोचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या सभागवती ललिता प्रताप पाटील मॅडम ज्या सभापती राहिले आहेत आणि विद्यमान सरपंच देखील झालेले आहेत, त्यांचे सुपुत्र रिग्नेश प्रताप पाटील यांना आपण करूया व्यासपीठावर सन्मानित. नरेंद्र गुळवी साहेबांना विनंती असेल की आपण आपल्या शुभहस्ते आपण करूया मान्यवरांचा सन्मान. आपलं मनपूर्वक सहर्ष अधिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम. बघा आमचे सन्माननीय प्रतापजी पाटील साहेबांचे सुपुत्र आहेत, रानाल गावातून बिलॉंग करतात, युवा उद्योजक आहेत. नक्कीच त्यांच्या आई ललिता प्रताप पाटील माजी सभापती राहिलेले आहेत आणि सरपंच देखील विद्यमान आहेत रानाल गावचे प्रतापजी पाटील साहेब. नक्कीच रिग्नेश पाटीलच्या बद्दल मी एकच म्हणेल, जे आपल्या आगरी समाजाचे जे संघ आहेत कुठेतरी दुसऱ्या संघटनेमध्ये खेळत होते, आपल्या खेळाडूंना पुढे जाण्याची उणीव नव्हती, मात्र रिग्नेश यांनी स्वतः सांगितलं की आपण एक कमिटी बनवू आणि आपल्या समाजाच्या खेळाडूंना आपणच पुढे घेऊ जाऊ, म्हणून आपण हा सन्मान करतोय. तसेच आदरणीय दिलीप आप्पा नाईक साहेब शिवसेना पदाधिकारी भिवंडी शहर, आपणास विनंती असेल. यो सांगतो सचिव बंबर आता समाजसेवक आणि शिवसेना पदाधिकारी आहेत, त्यांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जाते. त्यानंतर सूर्यकांत मोरे काका या ठिकाणी आहेत, लिजेंड अंपायर भिवंडी तालुका क्रिकेट ठाणे जिल्हा, आपण त्यांना सन्मानित करूया. दोन मिनिटं. वेलकम दिलीपजी गुळवी साहेब, शिवसेनेचे माजी नगरसेवक, माजी गटनेते रमेशजी दिवेकर साहेब, माजी नगरसेवक, आपला मनपूर अधिक स्वागत. आपल्यास विनंती आपण स्थानापन्न व्हा. 2 मिनिटं थांबायचं आहे. 2 मिनिटं थांबा पंच. व्यासपीठावर स्वागत केलं जात आहे. मॅच थांबवायची आहे, सत्कार चालू आहेत. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे भिवंडी शहर अध्यक्ष मनोज गुळवी साहेबांना देखील आपण सन्मानित करूया. मनोज गुळवी साहेब, आपण यापुढे. चला मॅच ऑन करायची आपण. शेख चला सामना आपण सुरू करतोय. थँक्यू सो मच काका म्हात्रे सर, थँक्यू सो मच. मनोज गुळवी साहेब यापुढे आपण. महाराष्ट्र नवनिर्माण सेना भिवंडी शहर अध्यक्ष सन्माननीय गजेंद्र गुलवी साहेब, शिवसेना आपण पाहतोय वाहतूक सेना अध्यक्ष गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या शुभास्ते सन्माननीय मनोज गुलवी साहेबांचा हा मानस सन्मान इथे केला जात आहे. भिवंडी शहर अध्यक्ष मनसे मनोज गुलवी साहेबांना आपण इथे सन्मानित करत आहोत. फार मोठे क्रिकेटर आहेत जयदुर्गा संघाचे. आज त्यांचा संघ नक्कीच पराभूत झाला, मात्र या व्यासपीठावर त्यांना आपण सन्मानित करत आहोत. यानंतर सामना सुरू होतोय. 84 धावांचं भलं मोठं लक्ष आता या मॅच मध्ये सेट करण्यात आलेलं आहे. भादवड टेमगरपाडा अंतर्गत 40+ ज्या टीम्स आहेत त्याच्यामध्ये आपण खरं तर एक फॉर्मॅट वेगळं या स्पर्धेमध्ये केलं होतं. 4 टीम्स आणि त्यातून फायनल मॅच 2 टीमच्या दरम्यान आपण पाहतोय गावदेवी भादवड आणि त्यांच्या विरोधात जोशी 11 भादवड असा सामना रंगतोय. फार मोठं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलेलं आहे. जगदीश नाईक पिंटू पाटीलच्या बॅटमधून आलेल्या त्या रन्स ड्राईव्ह करण्यात आल्या. लॉफ्टेड जबरदस्त फटका इनफिल्डला क्लिअर करत असताना बॉल येतोय एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, पहिला चौकार. वेलकम जादूगर कैलास यांचं व्यासपीठावर शुभागमन, आपलं अधिक स्वागत आहे. समीर हे देखील विसरून चालणार नाहीये. एका बाजूला जगदीश नाईक आहे तर दुसऱ्या बाजूला लालचंद तरे, त्याने हा क्रिकेट गाजवलाय. क्या बात आहे. चांगले बॅटर रंगेल यात शंकाच नाहीये.
लालचंद तरे स्ट्राईक एंडला चौकार त्याच्या बॅट मधून सुभाषच्या विरुद्ध. क्या बात आहे. ब्रास बँड धमाका तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतोय. पुढचा बॉल लॉफ्ट करण्यात आलाय. ओव्हर लॉंग ऑन. इट्स आउट ऑफ द पार्क. सिक्सर. सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या बॅनरला सलामी देणारा हा षटकार आहे. आणि नक्कीच सन्माननीय नरेशदादा म्हात्रे देखील आता जोडलेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. मित्रांनो, मागच्या वर्षी 10 फायनल जिंकणारा आई गावदेवी 40+ भादवड संघ आहे आणि यावर्षी देखील त्याने 1 ट्रॉफी ते 2 ट्रॉफी जिंकलेली आहे आणि त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. नरेशदादा म्हात्रे, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. लालचंद तरे ऑन फायर. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्टार्ट हियर. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना उपनेते भिवंडी पूर्वचे लोकप्रिय माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं आजच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर साहेबांचं शुभागमन झालेलं आहे. शिवसेना उपनेते भिवंडी पूर्वचे लोकप्रिय माजी आमदार रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं आजच्या या भव्य दिव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सन्माननीय रुपेशदादा म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झालेलं आहे या मुख्य व्यासपीठावर. गजेंद्र भाऊ गुलवी यांच्या निमंत्रणाला मान देऊन या व्यासपीठावर उपस्थित राहिलेले आहेत. मॅच फार मोठा आहे आणि धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय आई गावदेवी 40+ ज्या संघाने आजही दबदबा ठेवलेला आहे. 40+ संघटनेच्या माध्यमातून नंबर 1 वर हा संघ खेळत आहे. क्या बात आहे. नंबर 1 खेळ करावा लागेल. लालचंद समोर इनसाइड आउट. हा क्लास झळकतोय. सर बॉल भिरकावून दिलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. इट्स अ 4 रन. हे रुपेश दादा आमचा लय भारी, रुपेश दादा आमचा लय भारी, गोरगरिबांचा कैवारी, कैवारी. हुकमध्ये एक कानात नाही घराचा वाघाचा, अयो हुकमध्ये एक कानात नाही घराचा वाघाचा. सारे जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय रुपेश दादाचा, सारे जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय रुपेश दादाचा, सारे जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय रुपेश दादाचा, सारे जिल्ह्यामध्ये नाव गाजतंय रुपेश दादाचा. आजही तोच दरारा क्रिकेटमध्ये लालचंद तरे यांच्या माध्यमातून क्लासिकल ड्राईव्ह वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये जाणारा हा चौकार लालचंद तरे याच्या बॅटमधून. ग्रेट स्टार्ट एअर. अमेझिंग स्टार्ट एअर. विश्वनाथ नाईक साहेबांच्या तालीम मधले हे खेळाडू आहेत. मित्रांनो, हे देखील विसरून चालणार नाहीये. चेक केलं जातं. विश्वनाथ महाराज नाईक यांनी एक एक खेळाडू असा घडवला आहे ते आजही टेनिस क्रिकेट बॉल मध्ये त्यांचा दबदबा दाखवत आहेत. बाउंड्री बघायची आहे परेश महाजन सरांना. चौकार आहे की षटकार. नक्कीच प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम, किंग ऑफ लँड टेलिकास्ट, दूध का दूध पाणी का पाणी, हे पाहू शकता. ड्राईव्ह केला तर वाईड ऑफ लॉंग ऑफ मध्ये जबरदस्त हा स्ट्रोक लालचंद तरे यांनी खेळला होता. आणि चेंडू पाहूया कुठे लँड झाला आहे, मैदानाच्या आत की बाहेर. ओ माय गॉड, सुपर लँड टेलिकास्ट प्रिन्स मूव्हीज टेक्निकल टीम. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे आणि अगदी पहिला टप्पा खाल्यानंतर चेंडू सीमा बाहेर गेलेला आहे 4 धावांसाठी. चौकार. धावा झाल्या धावफलकावरती एकूण 15 धावा. पहिल्या षटकामध्ये जो आगाज करणं गरजेचं होतं तो आगाज आता या ठिकाणी केलेला आहे. बॅटिंग करत असताना लालचंद बॉल हवेत आहे पॉइंटला. फील्डर जज करतो. विकेट गॉन. पहिला मोठा धक्का. लालचंद तरे गोज बॅक टू द पॅव्हेलियन. पाडाला किती जणांनी ताकद लावली, मार्केट पाडाला किती जणांनी ताकद लावली. त्याची पोचपावती का जुदा जागेवर दाबून ठेवली, त्याची पोचपावती का जुदा जागेवर दाबून ठेवली, त्याची पोचपावती का जुदा जागेवर दाबून ठेवली, त्याची पोचपावती का जुदा जागेवर दाबून ठेवली. नक्कीच एक मोठा विकेट मी म्हणेल. बिग बॉन. लालचंद तरे आऊट झाल्यानंतर नक्कीच थोडीशी शांतता डगआउटमध्ये पाहायला मिळते. मी उल्लेख केला होता हरिभक्त पारायण विश्वनाथ महाराज नाईक साहेबांच्या माध्यमातून जे जयदुर्गा संघाचे कोच आणि एक एक खेळाडू असा घडवलेला आहे तो आजही टेनिस क्रिकेट बॉलमध्ये खेळत आहे. जगदीश नाईक, मग लालचंद तरे असो, कैलाश नाईक, जादूगर असे महान खेळाडू या गावाने नक्कीच दिलेले आहेत आणि भिवंडीमध्ये ते खेळत आहेत. हे फार महत्त्वाचं. प्रल्हाद नाईक सर, त्याचबरोबर मनोज गुलवी साहेब या व्यासपीठावर आहेत. अनेक खेळाडूंनी या गावाचं नाव उंच केलं टेनिस क्रिकेट बॉलच्या माध्यमातून. आता लॉयन ऑफ भिवंडी संजयभाई म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये आहे. आणि तसंही संदेश पाटील आपण चर्चा करत असतो ना की
भिवंडी तालुक्यातील पहिला कुठला गावचा संघ असेल की ज्यानं ओपनच्या संघाला हरवण्याचा भीम पराक्रम केलेला आहे? नाही, नक्कीच पहिला क्रिकेट असा होता की बाहेरचे संघ सर्व बनून यायचे आणि भादवा टेमगरपाडा गावचा संघ बोलला की वन मॅन आर्मी जगदीश नाईकच्या समाजसेवक खंबीर स्वभाव हा एक नंबर समाजसेवक खंबीर स्वभाव हा एक नंबर दादा दिलास दिलदार दादा दिलास दिलदार ज्याच्या नजरनं मोतीला भले भले घर गज्जू दादाचा हाय रॉयल कारभार ज्याच्या नजरनं मोतीला भले भले घर गज्जू बाईचा हाय रॉयल कारभार नजरनं मोतीला भले भले घर गज्जू बाईचा हाय रॉयल कारभार ज्याच्या नजरनं मोतीला भले भले घर गज्जू बाईचा हाय रॉयल कारभार. सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे यांचा बॅनर तुम्ही बघितला समोर कमिटी हॉल जो आहे त्याच्यावरती तुम्हाला पाहायला मिळाला. महेश पाटील इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. गली क्रिकेटचा एक मोठा खेळाडू महेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. विकेट गॉन. रिले कॅच पकडली, फलंदाज बाद होतोय. संजय म्हात्रे गोज बॅक टू दी डग आउट. वन मोर बिग विकेट. जबरदस्त संगीतकार मनोज भंडारी आज प्रत्येकाला गार करत आहेत आपल्या आवाजाने. जबरदस्त वाईस होऊन जाऊ दे गाणी. हे कल्पेश पाटील आला रे आमचा रियांचा दादा आला हे अजय नाईक आला रे आमचा तुषार नाईक आला तुषार दादा आला हे अजय नाईक आला रे आमचा तुषार दादा आला हे केश दादा आला रे आमचा करण पाटील आला हे रोशन म्हात्रे आला रे आमचा रोशन म्हात्रे आला हे रोशन म्हात्रे आला रे आमचा रोशन म्हात्रे आला हे रोशन म्हात्रे आला रे आमचा रोशन म्हात्रे आला. न्यू मॅन मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त हिटर पॉवर हिटर आपण पाहतोय. यशवंत तरी आपण पाहतोय. सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे यांचा बॅनर्स तुम्हाला पाहायला मिळतंय समोरच्या हॉलवर इथे पाहायला मिळते. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जगदीश नाईक आज चमकताना तुम्हाला पाहायला मिळते. बॅटिंग त्यानंतर गोलंदाजी. राईट आर्म ओव्हर द विकेट ऑफ किकचा ओ माय गॉड कटर चेंडू आणि अतिशय जबरदस्त आणि बॅटर प्ले डाऊन झालेला आहे. कमॉन ऑर्केस्ट्रा टीम विकेट आलेला आहे. मनोज विकेट आलेला आहे. हे गजू दादाची बैलजोडी हे गजू बाईची जोडी त्याच्या जोडीला तोड जणे रायगड ठाण्याला बेमजा हाय गजू अजयला तोड जणे रायगड ठाण्याला बेमजा हाय गजू अजयला तोड जणे रायगड ठाण्याला बेमजा हाय गजू अजयला तोड जणे रायगड ठाण्याला बेमजा हाय. पहा किती वेलकम कल्पेश गुळवी. moment. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कल्पेश गुळवी यांचा व्यासपीठावर शुभागमन आपलं हार्दिक स्वागत सुस्वागतम. सॅड मोमेंट्स पाहायला मिळाला. प्ले डाऊन झाले होते तिथे. जर खेळपट्टीवर थांबले असते तर या धावा बनल्या असत्या कारण की अजूनही जगदीश नाईकने 2 चेंडूमध्ये 2 आतापर्यंत विकेट घेतलेल्या आहेत. हॅट्रिकवर आहेत. विकेटची हॅट्रिक येईल का चेंडू जाईल सीमा बाहेर. ओ माय गॉड हॅट्रिकला संधी होती आणि कॅप्टनच रणजित गुलवी होते तिथे त्यांनी ही झेल सोडली आहे. आज टीम मध्ये महेश पाटील यांना आपण इन ऍक्शन मध्ये पाहतोय. महेश गंगाराम पाटील गली क्रिकेटचे नाईट रायडर खेळाडू आहेत आणि आज जोशी फाउंडेशन संघामध्ये त्यांना आपण खेळताना पाहतोय. त्याचे फॅन्स भरपूर असतात नेहमी आणि आज ते टीम मध्ये आहेत हे फार महत्वाचं आहे. इम्पॉर्टंट थिंग फॅन्स फॉलोविंग ज्या खेळाडूचे आहेत खऱ्या अर्थानं त्या खेळाडूने एक काल गाजवलाच असेल. यावेळेला ऑन साईडला पूल केलेला आहे. हवेमध्ये बॉल फिल्डर जज करतोय त्याच्या वाक्या बाहेर बॉल सीमारेषेच्या पलीकडे. काट छापा उडवला त्यात मीच आलंय पुढं काट छापा उडवला त्यात मीच आलंय पुढं. गजूबाई लालवायचा सोडाना पाटील वाड्या येऊन बघा गजूबाई लालवायचा सोडाना पाटील वाड्या येऊन बघा गजूबाई लालवायचा सोडाना पाटील वाड्या येऊन बघा. पहा क्रिकेटचा नियम आहे. जोशी फाउंडेशन संघाचा महेश पाटील मोबाईलवर बोलत आहे पॅनल्टी लागेल आणि लागलेली आहे. नियमानुसार पॅनल्टी 2 धावांची आहे. टेनिस क्रिकेट बॉलचे जे नियम आहेत त्याला तुम्ही फॉलो करा. महेश पाटील मोबाईलवर लाईव्हच्या माध्यमातून दिसलेले आहेत. महेश पाटील तुमच्यामुळे आपल्या संघाला 2 धावांची पॅनल्टी लागली आहे. डोकेदुखी ठरू शकतो. समीर जरूर एकेका धावेला क्रिकेटमध्ये
तसंही फार महत्त्व दिलं जातं आणि क्रिकेटच्या नियमांप्रमाणे वेलकम तुम्हाला खेळावं लागेल. जुगल दिवेकर यांचं देखील व्यासपीठावर शुभागमन. आपलं मनपूर हार्दिक स्वागत आहे. 23 स्कोर कार्डवर पुढचा बॉल जगदीश नाईक. पुन्हा एकदा ऑफ कटर होता, पडल्यानंतर आतमध्ये येणारा बॉल ड्राईव्ह करण्यात आल्या मिड विकेटला. बॉल ट्रॅव्हल होतो डीपमधून. जोपर्यंत क्षेत्ररक्षक येणार वेळ होती फलंदाजांकडे फक्त एक धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धावेने पुढे जाताना 24 वर. सिंगल डबलनं संदेजी काहीच काम होणार नाहीये. भलं मोठं आव्हान सेट करण्यात आलं. 84 धावांचं लक्ष यावेळेला सेट करण्यात आलेलं आहे. जबरदस्त खेळ राहिलाय. जोशी फाउंडेशन फुल टॉस चेंडू ऑन साइडला आणि चेंडू पत्रा बजाव सिक्सर. आर पार चेंडू सीमा पार षटकार. ₹5 दादा आला गो, ₹5 दादा आला, रुपये दादा आला, रुपये दादा आला, ₹5 दादा आला गो, ₹5 दादा आला, रुपये दादा आला, रुपये दादा आला, तुझा संजय भाई आला गो, संजय भाई आला, संजय भाई आला गो, संजय भाई आला. तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे भीमर साठी. भीमर आहे की नाही हे आता शकील कुटी सर आम्हाला कळवतील. फुलटच चेंडूवर षटकार आला होता आणि खडेकडे लॉफ केला होता शैलेश म्हात्रे याच्या माध्यमातून. या आपण पाहू शकता ज्या प्रकारे हा चेंडू टाकण्यात आला होता. ओ माय गॉड, फेअर डिलिव्हरी आहे. या षटकाराच्या स्वरूपात 6 धावा मिळतील. खालच्या बाजूला डीप होत होता आणि आता या व्यासपीठावर हनुमान बाबा तरे यांना दाखवलं जात आहे. गंगाराम गुलवी प्रिन्स मूवीज यांना आपण पाहत आहेत आणि तेच त्यांचे प्रोप्रायटर आहेत नरेश गुळवी. तसेच आपण मनोज दिवेकर यांचं देखील शुभागमन झालेलं आहे. कल्पेश गुळवी, जुगल पहा. दिवेकर, आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तसेच आपण पाहतोय सन्माननीय रुपेश दादा म्हात्रे आणि प्रल्हादजी नाईक साहेबांना आपण बघितलं. ते देखील जयदुर्गा संघासाठी भरपूर वर्ष खेळले. आता पिंटू पाटील यांनी या स्पर्धेमध्ये आतापर्यंत ₹2,500 पटकवलेले आहेत. जिथे बाळामामा यांच्या बॅनरवर त्याने षटकार ठोकला होता. आणि आता ओ माय गॉड, योगेश म्हात्रे यांची खूप चांगली फिल्डिंग. 3 धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण. फाईन लेगला सर्वात कठीण जागा आहे बघा. बिहाइंड द विकेट ज्या वेळेला तुम्ही फिल्डिंग करता ते सर्वात कठीण क्षेत्र असतं. आणि पिंटू पाटीलचा बॉल ड्राईव्ह करण्यात आला. पुन्हा एकदा कव्हर्सला बॉल येतोय. फक्त 1 धाव सेकंडचा कॉल, परंतु नकार आला. ना दुक्का ना तिक्का, डायरेक्ट चौका छक्का आता फक्त. कारण की धावा जास्त बनवायचे समीर. डेफिनेटली सीधा चौका छक्का लगाना होगा जर इथून तुम्हाला सामना जिंकायचा आहे. 32 धावा 84 या लक्ष्याचा पाठलाग करताना सन्माननीय गजेंद्र भाऊ गुलवी यांचा शो सक्सेस शो. मी अगोदर सांगितलं शेवटच्या दिवशी इतकी पब्लिक असेल ना समीर की तू सांगशील की हा यस मी कुठेतरी मोठ्या स्टेडियम मध्ये आलोय. आणि स्टेडियम जबरदस्त आहे. आमचा जो संपूर्ण प्रिय लोकप्रिय हा क्रिकेट ग्राउंड आहे. जगभरातून खेळाडू या मैदानावर खेळून गेलेले आहेत. आर्के ट्रॉफी पासून आजही खेळत आहेत. फार आम्हाला आनंद होत आहे की आज गजेंद्र भाऊ गुलवी यांनी पुन्हा एकदा आमदार चषकाची आठवण करून दिली आम्हाला. जरूर जरूर. चर्चा स्पर्धेची राहीलच. खर्चा तो फिर चर्चा होऊ नये. यावेळेला पुन्हा एकदा ड्रॅग करण्यात आला. आमचे कार्पेट आणि मान्यवरांनी हे फुलून आलेलं व्यासपीठ आणि त्यावरून आपण डेफिनेटली डिफाईन करू शकतो की या स्पर्धेचं यश किती मोठं आहे. नक्कीच समाजसेवेचा वारसा चालवताना आपण पाहतोय गजेंद्र भाऊ गुलवी यांना. मागचं तुम्ही होम मिनिस्टर जर बघितलं नसेल तर युट्यूबला तुम्ही प्रिन्स मूवीज यांच्या वाहिनीवर बघू शकता. प्रचंड महिला वर्ग इथे उपस्थित होते आणि सर्वांना साडी वाटपचा कार्यक्रम जो ठेवण्यात आला होता आणि त्या कार्यक्रमाला सुनील यशवंत नाईक आमचे मामाश्री आहेत स्वतः अँकरिंग करत होते. मला देखील फार आनंद झाला होता की आज मी नाही आहे ते शोला तर आमचे मामाश्री काम करतायत आणि खूप चांगला त्यांचा अँकरिंग राहिला होता त्या स्पर्धेमध्ये. नाही तसे भादवडमध्ये कलाकारांची कुठे कमी आहे. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न. विकेट गॉन. आणखी एक धक्का. दादाच्या फरमाईश खंडोबाचं गाणं झालं म्हणजे एक खंडोबा राहायचं, एक खंडोबा राहायचं, येडवाई लागल मुरलीला, लागल मुरलीला, येडवाई लागल वारला, मुरलीला, येडवाई लागल वारला, ये लागल मुरलीला, येडवाई लागल वारला. जेजुरीचा गंडराय गंडराय आला बघाला ताराया ताराया, आला बघाला ताराया ताराया.
आमचा मिस्टर चेंड्या थापदल वाजवताना आपल्याला पाहायला मिळाला टीव्ही मॉनिटरवर. थँक्यू चर्चा ब्रॉसबँड. तीच सुरू होती ना. असाच तुमचा प्रेम गजू भाऊ यांच्यावर असू द्या. दिलीप मोरे देखील आता जोडलेले आहे समोरच्या स्टँडमध्ये. आपलं हार्दिक स्वागत आहे. कैलास मामाने जर झेल पकडली तर दिलीप मोरे यांच्या माध्यमातून तुम्ही जो धाबा सांगाल तो धाब्यावर तुम्हाला बसवला जाईल. परंतु कैलास मामाकडे आता बॉल मारणं इम्पॉर्टंट आहे. बॅटर नवीन आता मैदानाच्या आतमध्ये दीपक तरे आलेला आहे. शेवटचे 6 बॉल. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. 46 धावांची गरज आहे यावेळेला. ओ फुटबॉल क्रिकेटच्या मैदानामध्ये रोनाल्डो स्किल. ओ माय गॉड, महेश पाटील फुटबॉल खेळताना मैदानाच्या आतमध्ये. गली क्रिकेट नायडर, गली क्रिकेटचा हा खेळाडू आहे. आणि इथे वाईट पंचांच्या माध्यमातून जर हाताने अडवलं असतं तर कदाचित एकच धावा आला असता. मात्र फुटबॉल केले आणि 2 धावा खर्च केल्या. नाही, असे बॉल आले तर धावा बनवू शकतात. कारण आता 6 मध्ये इथून धावा करायच्या 43. अवांतर धावांची गरज असेल. ओ स्विंग अँड मिस, ब्युटिफुल बॉल हिअर. कलाकारांची कमीच नाहीये भादवड ढेमगरपाडामध्ये. मग ब्रास बँड असू द्या, ऑर्केस्ट्रा असू द्या. आपण महेश पाटीलची चर्चा करतो मित्रांनो. कृष्णा स्पोर्ट्स संघासाठी ते भरपूर वेळा खेळलेले आहेत आणि चांगले क्रिकेटर आहेत. मात्र भरपूर वर्षानंतर ते खेळत आहेत म्हणून त्याचा एन्जॉय केला जात आहे या स्पर्धेमध्ये. गरजेचं आहे. ओ ऑन साइडला लॉब करण्यात आलेला आहे. ब्युटिफुल टायमिंग हिअर. आउट ऑफ द पार. बॉल सीमा पार, आर पार, षटकार. आमच्या दिली बघलवी दादाच्या या नावात रमाईर. आमच्या विश्वनाथ दादाच्या या नावात रमाईर. आमच्या दिली बघलवी दादाच्या या नावात रमाईर. आमच्या विश्वनाथ बाबाच्या या नावात रमाईर. हे कोण रे आला यो भिवंडीवाला. कोण रे आला तो भिवंडीवाला. तो कशाचं काम नाही र, तो कशाचं काम नाही र. आमच्या लाडाच्या रणजित दादाच्या नावात रमाईर. आमच्या लाडाच्या रणजित नाईकच्या या नावात रमाईर. आमच्या वा ऑर्केस्ट्रा टीम. आजचा माहोल त्यांनी बनवलाय गजूभाऊंच्या स्पर्धेमध्ये. पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज, बॉल मागे जातोय. क्षेत्ररक्षक मागे बॉलचा पाठलाग करतायत आणि पायानं बॉल उडवला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. हे पायजळ देवड्या देईन दिलक्या तुलार. पायजळ देवड्या देईन दिलक्या तुलार. संघाजी गुण दाखव बाक्या मलार. 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 पुढचा बॉल. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक खेळलाय. क्षेत्ररक्षक गुरु नाईक तिथे आहे. फिल्डिंग चांगली आहे. आज आई वज्रेश्वरी ब्रॉस बँडचे कलाकार स्वर्गीय श्याम नाईक गॅलरीमधून एन्जॉयमेंट करताना या स्पर्धेला सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज उमेश नाईक जॉबवरून लवकर आलेला आहे आणि ट्रम्पेट वादक जयदुर्गा बीचा एक उत्कृष्ट गोलंदाज आहे उमेश. आणि या ट्रम्पेट वादक म्हणून समोरच्या गॅलरीमध्ये आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. फायनल मध्ये आपण पाहतो या ठिकाणी बॅटला हलकासा स्पर्श केला होता. आणि 40+ ची फायनल आता जवळजवळ जोशी फाउंडेशन टीमनं आपल्या नावी केलेली असं म्हणायला हरकत नाहीये. गजूभाऊंची स्पर्धा ह्या वर्षाची त्रिमूर्ती एंटरप्राइजेसची स्पर्धा जिंकण्याचं स्वप्न जोशी फाउंडेशन आता पूर्ण करताना. कारण या मॅच मध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. गावदेवी भादवड हा संघ फायनल मध्ये आला. परंतु फायनल मॅच मध्ये जो खेळ त्यांनी केला तो खेळ कमालीचा होता. आणि आज बरोबर सामना या ठिकाणी फिनिश झालेला आहे. आणि आज बरोबर 40+ कॅटेगरी मधून जोशी फाउंडेशन हा संघ येथे विजय झाला. अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. आणि या मॅचचं मॅन ऑफ द मॅच जगदीश नाईक, वंडर ऑफ भिवंडी. वेलकम, सुस्वागतम. शिक्षक मंडळाचे माजी सभापती आणि आदरणीय पिंटू पाटील आपण देखील यायचंय. सुंदर शेठ नाईक साहेबांचं शुभागमन झालेलं आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम. तो कॉंग्रॅच्युलेशन बोथ टीम. आपलं हार्दिक अभिनंदन. व्यासपीठावर आपण पाहत आहोत भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय माजी आमदार शिवसेना उपनेते आदरणीय रुपेशजी म्हात्रे साहेबांचा हा कटआउट. त्याचं व्यासपीठावर पुढे एकदा मी मनपूर्वक स्वागत करतोय. मेगा फिनालेला आपण सुरुवात करण्या अगोदर व्यासपीठावरील मान्यवरांना आपण सन्मानित करूया. संदेश पाटील, फायनलचे दोन्ही संघ आपण नक्कीच त्रिमूर्ती एंटरप्राइजेस अर्थात टेंबोलीचा जो संघ आहे गजेंद्र भाऊंचा आहे त्याला विनंती आपण दुसरा बघा.
आणि जॉली कामतकर. तर गावदेव स्पोर्ट भादवड आणि जोशी फाउंडेशन दोन्ही संघांनी श्रद्धांजलीचा जो कार्यक्रम आहे त्यासाठी थांबायचा आहे. व्यासपीठावर विराजमान सर्व मान्यवरांना घेऊन गजेंद्र भाऊ आता क्रीडांगणामध्ये येत आहे. आदरणीय शिवसेना उपनेते रुपेजी म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपण क्रीडांगणामध्ये पुढील सामन्याचा टॉस करण्यासाठी यायचा आहे. त्याच्या समोर सुंदरशेठ नाईक साहेब, दिलीपप्पा नाईक, तसेच व्यासपीठावर दिलीपजी गुळवी साहेब, शिवसेनेचे माजी नगरसेवक रमेशदादा दिवेकर